नमस्कार, प्राजक्ताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी पारंपरिक पद्धतीने चविष्ट आणि टिकाऊ घरगुती लोणचं कसं बनवायचे ते दाखवणार आहे. योग्य प्रमाणात मसाले, तेल आणि सोपी पद्धत वापरून हे लोणचे खूप दिवस टिकते आणि जेवणाची चव अनेक पटींनी वाढवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लोणचं बनवायसाठी मी इथे 4 किलो आंबे मार्केटमधून फोडून आणले होते. त्यात घरी आल्यावर 2 ते 3 पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतले. त्यामधल्या गुठळ्या आणि फोडी वेगवेगळ्या केल्या. आंब्याच्या फोडी कॉटनच्या कपड्याने कोरड्या पुसून घेतल्या आणि 2 तास फॅनच्या हवेमध्ये वाळवत ठेवल्या. आंब्याच्या फोडी छान वाळल्यानंतर त्यामध्ये मी हळद आणि मीठ सगळ्या फोडींना लावून घेतलं. त्यानंतर त्या फोडी 2 दिवसांसाठी मुरण्यासाठी ठेवल्या. 2 दिवसांनी बघा आपल्या लोणच्याच्या फोडींना छान पाणी सुटलेलं आहे. आता आपण एका चाळणीमध्ये हे काढून घेऊ आणि याचं पूर्ण पाणी झारून घेऊ. बघा छान आपण इथे पाणी झारून घेतलेलं आहे. आता एका कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर या फोडी आपल्याला छान मोकळ्या पसरवून घ्यायच्या आहे आणि 2 तास फॅनच्या हवेखाली सुकत ठेवायचे आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 1-1.5 तास उन्हामध्येही वाळवून घेऊ शकता. फोडी वाळेपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ. 4 किलो कैऱ्यांसाठी इथे मी 1 किलो शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी कोणतेही तेल वापरू शकता. इथे तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि थंड करायचं आहे. लोणच्यासाठी काय काय मसाले घेतले आहे ते आपण एकदा पाहून घेऊ. लोणच्यासाठी मी इथे 1 मोठी वाटी मोहरीची डाळ, 2 गाठे लसणाचे, 1 वाटी धने, 1 वाटी सोप, मीठ, मोहरी, लाल तिखट, काश्मीरी मिरची नक्की टाका, यांनी लोणच्याला रंग फार छान येतो. काळे मिरे, मेथी दाणे, हिंग, जिरं आणि इथे 2 पॅकेट मी रामबंधू लोणचे मसाला वापरत आहे. मीठ थोडं कमीच घ्यायचं कारण आपण आधीही लोणच्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे. मोहरीची डाळ, धने, सोप, मोहरी, मिरे, मेथीदाणा आणि जिरा आपण भाजून घेऊ. मी इथे एक पॅन घेतली आहे. सर्वात आधी आपण मिरे आणि लवंग भाजून घेऊ. मिरे आणि लवंग भाजून झालेले आहे. आता काढून घेऊ. मेथीदाणे भाजून घेऊ म्हणजे मेथीदाण्याचा कळवटपणा कमी होईल. मेथीदाणे भाजून झालेले आहे. आता काढून घेऊ. जिरं भाजून घेऊ. लक्षात ठेवा सगळे मसाले मीडियम फ्लेम वरच भाजायचे, आपल्याला जास्त भाजायचे नाहीये. जिरं सुद्धा भाजून झालेलं आहे. काढून घेऊ. मी मोहरी सुद्धा छान भाजून घेतलेली आहे. सोप सुद्धा मी इथे छान भाजून घेतलेली आहे. तुम्ही अख्खी सोप टाकली तरीही चालेल. धने भाजून घेऊ. सगळ्यात शेवटी आपण मोहरीची डाळ भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा मोहरीची डाळ जास्त भाजायची नाही तर लोणच्यामध्ये कळवटपणा उतरतो. फक्त हाताला गरम लागेल अशीच आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. सगळे मसाले भाजून झालेले आहे. आपण आता थंड करून घेऊ. त्यानंतर आपण हे मसाले मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत. आपले मसाले छान थंड झालेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक एक करून बारीक करून घेऊ. सगळे मसाले मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे. बघू शकता मसाले एकदम बारीक करायचे नाही, त्याची आपल्याला असं जाडसर हाताला लागेल अशीच त्याची पेस्ट करायची आहे. आता एका भांड्यामध्ये आपण मसाला काढून घेऊ. 4 किलो कैऱ्यांसाठी मी इथे 2 पॅकेट म्हणजे 200 ग्राम रामबंधू लोणचे मसाला वापरलेला आहे. आधी कोरडे मसाले छान मिक्स करून घेऊ. बघा मी इथे सगळे मसाले छान मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये जे आपण तेल गरम केलेलं होतं त्यातलं आपण थोडं यामध्ये तेल घालणार आहे. एकदम तेल टाकणार नाहीये. थोडंसं तेल मी साईडने काढून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण लोणचं बरणीमध्ये भरू ते आपल्याला वरून टाकायला कामी येईल. मसाले बारीक करताना मी हिंग सुद्धा यामध्ये टाकलेला होता. तेलामध्ये मसाला छान आपण मिक्स करून घेऊ. लक्षात ठेवा मसाला छान मिक्स झाला पाहिजे, तेव्हाच तो फोडींना छान व्यवस्थित लागेल. बघू शकताय तेलामध्ये सगळा मसाला छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण हा थोडा थंड व्हायसाठी ठेवू. लक्षात ठेवा मसाला पूर्ण गार झाल्यावरच आपण यामध्ये लोणच्याच्या फोडी ऍड करणार आहोत. बघा मसाला छान थंड करून घेतलाय मी. मसाला तेलामध्ये मिक्स झालेला आहे. तेल छान वर आलं आहे. मसाला खाली बसतो त्यामुळे एकदा आपण चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करू आणि नंतर यामध्ये आपण आंब्याच्या फोडी ऍड करू. आंब्याच्या फोडीमध्ये आपण मसाला टाकून घेऊ. मी सर्व मसाला आंब्याच्या फोडीमध्ये टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये किसलेला गूळ घालू. गूळ टाकल्यामुळे लोणच्याला छान आंबट गोड अशी चव येते. आता लसूण घालून घेऊ.
सगळं साहित्य लोणच्यामध्ये टाकून झालेलं आहे. आता छान मिक्स करून घेऊ. लक्षात ठेवा, मिक्स करताना सगळा मसाला आपल्या फोडींना लागला पाहिजे. चमच्याने नीट मिक्स होत नव्हतं म्हणून मी हाताने मिक्स करते आहे. पण लक्षात ठेवा, हाताचा जर तुम्ही वापर करत असाल तर हात स्वच्छ धुतलेले पाहिजे आणि पाण्याचा एकही थेंब इथे आता लागता कामा नये, नाही तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. बघा, मसाला छान मिक्स झालेला आहे. सगळ्या फोडींना मसाला लागलेला आहे. काय भारी दिसतंय ना लोणचं. आता आपण बरणीमध्ये भरून घेऊ. लक्षात ठेवा, बरणी इथे छान धुवून उन्हामध्ये ठेवून कोरडी करून घ्यायची. पाण्याचा अंश अजिबात नको. आता आपण पूर्ण लोणचं बरणीमध्ये भरून घेऊ. तुम्हाला वाटतं तर तुम्ही चिनी मातीच्या भरणीमध्ये सुद्धा लोणचं ठेवू शकता, पण त्यासाठी भरणी अगदी भाजलेली हवी, नाहीतर काय होतं की तेल पूर्ण पाझरतं आणि लोणच्यामध्ये तेल राहत नाही. सर्व लोणचं मी इथे बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. आता जे तेल आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते तेल आपण भरणीमध्ये वरून टाकून घेऊ. सध्या मी इथे 1 किलो तेलाचा वापर केलेला आहे. जर मला असं वाटलं याला अजून तेल हवं आहे तर मी तेल गरम करून परत यामध्ये टाकेल. सगळं लोणचं बरणीमध्ये भरून झालेलं आहे. आता बरणीचं झाकण एकदम घट्ट लावायचं. एका कॉटनच्या कपड्याने असं याला कव्हर करायचं आणि याला रबर किंवा दोरीने पक्क बांधून ठेवायचं, म्हणजे बाहेरचं जे मॉइश्चर आहे ते आतमध्ये जाणार नाही आणि आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. आता आपण हे 2 दिवसांसाठी असंच मुरायला ठेवूया. बघा, चटपटीत असं लोणचं आपलं तयार आहे. हे वर्षभर जास्तच टिकतं, खायलाही खूप छान लागतं. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कसं झालंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.